हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण पनीरची एक भन्नाट रेसिपी पाहणार आहोत. आज आपण बनवणार आहोत पनीरचा खिमा. चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी बनवली आहे. यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहे, अद्रक, लसूण आणि मटार घेतलेले आहेत जे मी उकडलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे घरात बनवलेला पनीर घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याला काही खिसायची गरज नाही. ॲज इट इज मी जसा बनतो दूध फाटल्यावर पनीर तसा स्वच्छ धुवून जाळीमध्ये काढून तो घेतलेला आहे. आता एका चॉपरमध्ये मी अद्रक, लसूण, कांदा घालून छानपैकी त्याला बारीक करून घेणार आहे. आणि एका बाजूला मी पॅन गरम करायला ठेवणार आहे. पॅन गरम झाला की मग मी त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घेणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं तेलही घालून घेणार आहे. बटर विरघळलं आणि तेल थोडं गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहोत आणि जो चॉपरमध्ये कांदा कापून घेतलेला आहे, कांदा, लसूण, अद्रक, तो घालून छानपैकी परतून घेणार आहोत. कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून तोही छान बारीक करून घेणार आहे. कांदा इथे छान परतलेला आहे. आता मी पुन्हा एकदा थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे. बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये हिंग, हळद, गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरगुती आपला लाल मसाला असं सगळं घालून पुन्हा एकदा छान परतवून घेणार आहे. मसाले तेलासोबत छान परतले की जे आपण टोमॅटो चॉपरमध्ये बारीक केलेलं आहे ते सुद्धा घालून त्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ झाकणसुद्धा ठेवून द्यायचं. त्याच्यामुळे काय होईल की टोमॅटोला पाणी सुटेल आणि टोमॅटो लवकर शिजावा याच्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे मी उकडलेला मटारसुद्धा घातलेला आहे आणि तो सुद्धा टोमॅटोसोबत छान परतून घेतलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे इथे झाकण ठेवून आपण थोडीशी वाफ काढून घेतलेली आहे आणि मग थोडंसं पाणी घालून त्याला पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. मग जो मी पनीर बनवला होता घरात तो ह्याच्यामध्ये ॲड करून तोही छान परतून घेणार आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून पनीर मसाल्यासोबत छान शिजवून घेणार आहे.
अशा प्रकारे आपला पनीरचा खिमा बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.